नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुराणकथा या युट्यूब चॅनेलमध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुपौर्णिमेचं काय महत्त्व आहे आणि गुरुपौर्णिमा कोणत्या शुभ मुहूर्तावर आहे, त्याचा नेमका शुभ मुहूर्त काय आहे, पूजाविधी काय आहे, तर ते सर्व आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत। चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। सर्वांना येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। गुरु आपल्या जीवनाचा खरा मार्गदर्शक असतो। प्रत्येक जणाला कुणी ना कुणी गुरु असतो, जो आपल्या जीवनाला अर्थपूर्ण करतो, ज्ञान आणि मार्गदर्शन देऊन आपल्याला जगण्याची मूल्यही देतो। अशा गुरुला हिंदू धर्मात देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते। संतांनी गुरुचे महत्त्व काय आहे हे सांगितले आहे। गुरुचे महत्त्व सांगण्यासाठी दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो। या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंची पूजा करतात, त्यांना श्रद्धापूर्वक भेटवस्तू देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात ज्ञान, यश आणि शांती मिळावी अशी कामना करतात। गुरुपौर्णिमेचा सण हा गुरूंबद्दल आदर, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। भारतात प्राचीन काळापासून गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा या मंत्राद्वारे गुरूंना देवाच्या समान मानले गेले आहे। जीवनाच्या प्रत्येक वळणावर गुरूंचे मार्गदर्शन त्यांना अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाते। हा दिवस शिष्यांना आठवण करून देतो। चला जाणून घेऊया यावर्षी जुलैमध्ये गुरुपौर्णिमा कधी आहे। तर बघा, यंदा गुरुपौर्णिमा पंचांगानुसार 10 जुलै 2025 रोजी दुपारी 1:36 वाजता म्हणजेच 1:36 सुरू होईल आणि 11 जुलै रोजी पहाटे 2:06 वाजता संपेल, म्हणजेच 2:06 संपेल। यंदा गुरुपौर्णिमेचा उत्सव 10 जुलै 2025 रोजी साजरा केला जाईल। तर बघा, आता आपण जाणून घेऊया या पूजेचा वेळ, मुहूर्त आपण जाणून घेऊया। त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा, उपवास आणि त्याचे महत्त्व काय आहे हे देखील पाहूया। तर बघा, याचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी 11:59 ते दुपारी 12:54। त्यानंतर गोधुली मुहूर्त आहे संध्याकाळी 7:21 ते संध्याकाळी 7:41 पर्यंत। विजय मुहूर्त आहे दुपारी 2:45 ते 3:40 पर्यंत आणि याचा अमृत काळ आहे 10 जुलै रोजी दुपारी 12:55 ते 11 जुलै रोजी दुपारी 2:35 पर्यंत। तर अशा प्रकारे आपण याचा शुभ मुहूर्त पाहिलेला आहे। आता आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊया। काय आहे महत्त्व बघा, गुरुपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो एक आध्यात्मिक उत्सव आहे, जो आपल्याला आठवण करून देतो की जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च आहे। गुरुला वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा आणि त्यांच्या प्रती कृतार्थ होण्याचा दिवस आहे। जेव्हा आदियोगी भगवान शिव यांनी सप्तर्षींना पहिल्यांदा ज्ञान दिले आणि त्यांना स्वतःला पहिले गुरु म्हटले गेले, म्हणूनच हा गुरुतत्वाच्या स्थापनेचा दिवस देखील मानला जातो। गुरुपौर्णिमेलाच शिष्य उपवास करतात, त्यांच्या गुरूंची पूजा करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात। हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा आहे। जर हा दिवस श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला तर जीवनात केवळ ज्ञान आणि शहाणपणच मिळत नाही, तर मनाची शांती, ध्येयाची स्पष्टता आणि जीवनात सकारात्मक बदल देखील येतात। तर बघा, या गुरुपौर्णिमेलाच आपण व्यास पौर्णिमा असं देखील म्हणतो। तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की गुरुपौर्णिमा कोणत्या दिवशी आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, पूजाविधी कसा आहे, त्याचे महत्त्व आपण या व्हिडिओतून पाहिलेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।